आरोप प्रत्यारोप लागलाय. माननीय उपमुख्यमंत्री बोलले बेडूक बैल नाही होत, पण माझं शरीर तर बेडण्यासारखं दिसत नाही. स्वतःबद्दल इतकं वाईट बोलणं बरं नाही की स्वतःबद्दल बोलले. आणि काय की सियाल खालकांचे चेहरे होता आणि इकडे चेहरत आहेत. आणि तिसरं, वसई वालों को वसई में निपट डालेंगे. काय गाजर मुली आहे का? सगळ्या वसईकरांचा अपमान आहे. वसई वालों को निपट डालेंगे. बाप का राज है. अरे है औकात तो इज्जत से लड़ो. आज कदाचित तुम्ही काही पत्रकार गेले असतील. आज जी प्रचार यंत्रणा चालू करण्यासाठी काही ठेकेदारांच्या सुद्धा मीटिंग मंत्र्यांनी मीटिंग घेतल्या त्या ठिकाणी बोलून मंत्र्यांनी नाही, पालकमंत्र्यांनी फन हॉटेल तुम्ही सीसीटीव्ही चेक करा. गेल्या 15 दिवसाचं कोण आलं कोण गेलं. कदाचित सीसीटीव्ही गायब असेल. मला काल एका अधिकाऱ्याचा फोन आलेला का आम्हाला 20 करोड जमा करायला सांगितलं. 20 करोड कॉन्ट्रॅक्टरकडून पाहिजे. आज कॉन्ट्रॅक्टरना सांगितलं पालघरवाल्यांनी कामं विसरून जायचं. पालघर जिल्ह्यात 20 करोड कॉन्ट्रॅक्टरला द्यायला सांगितलं. पाण्याचा जलजीवन मिशन असेल, रस्ते करोड द्यायची कामं करा, नका करून तुमची बिलं त्वरित निघतील. अधिकाऱ्यांनी सांगितलं 20 करोड जमा करा. वसई विरार महानगरपालिकेमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना फनमध्ये नाही दुसऱ्या ठिकाणी बोलवलेलं. त्यांच्याकडून 20 कोटी मागितलं. जरा विचारा, 20 कोणती कामं उडार आहेत? वसई विरार, पालघर, दाडू, जव्हार, मोखाडा आणि गोष्टी करतात निपटा डालेंगे. अरे निपटा डालेंगे क्या? अगोदर तुमच्या आवरा पालकमंत्री. कोणाचं भलं करण्याकरता हे करतात पैशाने. एवढे पैशाचं करणार काय? हिंमत असेल ना एक माणुसकीत लढा. खाली चिटिंग करतात. माझी तर माहिती ही पण आहे का ज्यांनी शिटी मागितलेली निशाणी कलेक्टर महोदयांनी ते रिजेक्ट केल्यावर, म्हणजे चुकीच्या पद्धतीने त्यांनी फॉर्म भरलेला रिजेक्ट केल्यावर का रिजेक्ट केला असा पालकमंत्र्यांचा कलेक्टरला बोलला. म्हणजे तुम्ही परत चिटिंगवरच उतरलात ना. तुम्हाला मी निपटवून टाकतो पालघर जिल्ह्यात. आता बघूच. आजच्या सेविका जव्हार का विक्रमगड कुठेतरी तिला सगळ्या सेविकांना बोलायला लावलं. बागेत चिन्ह लावलं कमळ. तुमच्या सस्पेन्शनची ऑर्डर निघत होती. काय त्या गट प्रमुखाचा दोष? म्हणजे तुम्ही आचार सेविका कामाला लावले. तुम्ही ग्रामसेवक, तुम्ही तलाठी, तुमचा तहसीलदार, तुमचा कलेक्टर, तुमचा सीओ, तुमचे पीडब्ल्यूडी आणि जिल्हा परिषदचे कॉन्ट्रॅक्ट अधिकारी, एससी एक्झिक्युटिव्ह, हे तुम्ही 3 बोलला. वसई विरार महानगरपालिका, पालघर जिल्ह्याचे कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी. आपलं पालघर जिल्ह्यातून 100 कोटी वेगळे एमएससीबीचे तुम्ही काम करा. नका करू. लाईट राहून न राहू, रस्ते हो खड्डे पडून, पाणी जल जीवन मिशन शर्मेची बाप जा फिरा अख्ख्या पालघर जिल्ह्यामध्ये. हिंमत असेल ना तर पालकमंत्र्यांनी यावं माझ्याबरोबर. दाखवतो. विहिरीची खोली तुम्ही खाली बघितली असेल, मी विहिरीची खोली वरती बघितलाय. म्हणजे 2-3 फुटाचा कठडा बांधायचा. यांनी 15 फूट कठडा. पाण्याची टाकी बांधलाय का विहीर बनवलाय? जल जीवन मिशन 5 किलोमीटर वरती पाणी बाप जन्मत जाणार नाही. बाप जन्मत पाणी जाणार नाही. केला तर राजकारण कोणी. आपण एकीकडे हुकुमशाहीचा आरोप आपल्यावरती होत असताना दुसरीकडे बीजेपीचा हुकुमशाही नाही, मर्दासारखा लढतो. हुकुमशाही घेतली. कुणावर हुकुमशाही केलाय? काल उद्धव ठाकरे सुद्धा हेच बोलले की हुकुमशाहीला इथंच हुकूम गाडा आणि त्यांची शेती बोलायचंच नाही. इकडे येतात वाढवणबद्दल बोलतात. बाप
मुख्यमंत्री बेटा एन्व्हायरमेंट मिनिस्टर पर्यावरण सुभाष देसाई उद्योग मंत्री 16,000 कोटी रुपये येणार कुठे वाढवण बंदरात. अरे तुम्हाला बंदराला विरोध करायचा आहे तर आमच्यासारखा करा. काय तर आम्ही बंदर होऊन देणार आहे. तुमचे उद्योग मंत्री 16,000 कोटी बोलतात येणार इन्व्हेस्टमेंट. तुमचे सुपुत्र पर्यावरण मंत्री का कॅन्सल केलं. तुम्ही मुख्यमंत्री का कॅन्सल केलं नाही. मूर्ख बनवतात. 97 पासून लोकांना सेविकांचं बोललो. हो अंगणवाडी सेविकांचं बोललो. अंगणवाडी सेविका ग्रामसेवक तलाठी अधिकारी आजची मिटिंग अधिकाऱ्यांनीच बोलवलेली आणि पालकमंत्री त्यांच्याबरोबर बेशरमीची हत्या झालाय. कारण निवडणुकीचे आता 4 दिवस बाकी आहेत आणि अशा पद्धतीने जर मिटिंग बोलवणार असेल तर आपण काही याबाबत तक्रार करणार आहेत का. लोक समजदार आहेत आणि ही काही माझी तक्रार जर तुम्ही उभे आहेत ते घ्यावा इलेक्शन कमिशनरनी. इलेक्शन कमिशनर काय करणार आहे का. केकून बोंबलून संपले. नालासोपाऱ्यामध्ये मागील 3 दिवसापासून पाणी नाहीये. लोकांना छळलं जातं पाण्यात. बरोबर आहे. आम्हाला बदनाम करण्याकरता त्यांना छळतात लोकांना छळतात. नालासोपारामध्ये पाणी नाही ना ते मुद्दामून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून या लोकांनी पाणी बंद केलं. हेच राहिलं महानगरपालिकेमध्ये कोण मिळत नाही ना यांच्या डोक्यावर बसायला. गेली 4 वर्ष वसई विरार महापालिकेची इलेक्शन नाही झाली. झाले कमिशन खात बसला. लाईट विरार इथला गेल्या 15 ते 1 महिन्यापासून चालू आहे लाईट. विरार इथला लाईट संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आहे. मग लाईट बंद पाणी बंद. बहुजन विकास आघाडीला बदनाम करा हा यांचा अजेंडा आहे. अरे आम्हाला त्रास देण्याकरता आम्हाला हरवण्याकरता लोकांना त्रास का देतात तुम्ही. मला कळत नाही. पाणीचा सफिशियंट झालाय. परवा माननीय अमित शहा आणि आपले मुख्यमंत्री बोलले 400 बिल्डी उडाल दिलं. 400 बिल्डी पाणी आणि खोटं बोलण्याची हद्द. गली के लिए दिल्ली में बचेगी. गली की सिटी दिल्ली में बचेगी. बाकी इनके बारे में बोलने का नहीं. मैंने आज तक एक रखा है एक मी पथ्य पाळलाय का चांगल्या भाषेत आपण आपला प्रचार करायचा. कोणत्या लेवलला हे प्रचार करतात. इतर सुवर सियाल मेंढक तुमचे सगळे लाटान माझ्या दरवाजात होते इलेक्शनला. विधानसभा परीक्षा आणि राष्ट्रीय. धन्यवाद.